विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बार्टी, टी-आर-टी-आय, आर-टी, सारथी आणि महाज्योती अशा वेगवेगळ्या संस्थांचा स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा आहे, संधीचं सोनं करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी आज आणि उद्या 2 दिवसांमध्येच अर्ज करायचे आहेत. शेवटची तारीख किती आहे? डिटेल्समध्ये माहिती सांगेल आणि सध्या विद्यार्थ्यांना हेच माहिती नाही, कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी कोणत्या संस्थेमार्फत लाभ घेऊ शकतो आणि कोणत्या स्पर्धा परीक्षांचे अर्ज सुटलेले आहेत हे देखील विद्यार्थ्यांना माहीत नाही. आणि फॉर्म भरायची शेवटची तारीख फक्त 2 ते 3 दिवसावरती आलेली आहे. ती व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार आहे आणि कोणते पॉइंट लक्षात ठेवायचे आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वात महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते मी अगोदर क्लिअर करून घेतो. इथे कोणती संस्था म्हणजे कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला या ठिकाणी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप देते हे बघून घ्यायचं आहे. जी बार्टी नावाची जी संस्था आहे ती एस-सी कॅटेगरीतील काही निवडक प्रजातींना म्हणजे निवडक या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरींना जे आहे उप कॅटेगरी त्यांना या ठिकाणी निधी देत असते, शिष्यवृत्ती देत असते. आणि टी-आर-टी आहे एस-टी कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप इथे शिष्यवृत्ती देत असते. त्याच्यानंतर बघू शकता इथे आहे आर-टी. ही आर-टी नवीन संस्था आहे. आता याच्यामध्ये नीट फरक समजून घ्या. जे एस-सी बार्टी एस-सी कॅटेगरीसाठी आहे आणि आर-टी दोन्ही देखील एस-सी कॅटेगरीसाठी आहे. परंतु मातंग समाजाचे वेगवेगळे उप कॅटेगरी आहेत. त्यांना ही आर-टी नावाची संस्था देते. आता काही विद्यार्थी त्यांचा फॉर्म बार्टीमध्येच भरायला जातात, परंतु मातंग किंवा इतर कॅटेगरीचे इथे नाव दाखवत नाहीत. ते संस्था आर-टी मध्ये मोडत असतात, हे लक्षात घ्या. मातंग आणि इतर वेगवेगळ्या बऱ्याच संस्था आहेत त्या आर-टी मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या बार्टीमध्ये त्यांचं नाव दाखवत नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर महाज्योतीमध्ये कोणते विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊ शकतात, स्कॉलरशिप घेऊ शकतात, तर ते आहेत ओबीसी कॅटेगरी. त्याच्यानंतर एस-बी-सी कॅटेगरी, त्याच्यानंतर एन-टी कॅटेगरीचे आणि विजय कॅटेगरीचे या 4 कॅटेगरी महाज्योती मार्फत शिष्यवृत्ती घेऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सारथी कोणाला शिष्यवृत्ती देते, तर एस-बी-सी कॅटेगरीवाल्यांना या ठिकाणी सारथी शिष्यवृत्ती देत असते, ज्यामध्ये मराठा आणि कुणबी कॅटेगरीचे विद्यार्थी येथे लाभ घेऊ शकतात, सारथीचे विद्यार्थी. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारून घ्या. आता एक पॉइंट सांगून घेतो. आता नक्की विद्यार्थ्यांना हेच माहित नाही कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी फॉर्म सुटलेले आहेत, कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी. आता खूप विद्यार्थी पोलीस भरतीचं विचारत आहेत, तर पोलीस भरतीचं मी तुम्हाला 1-2 शब्दामध्ये स्पष्ट सांगतो. बार्टी बघू, 1 मिनिट. बार्टीचे फॉर्म सुटलेले आहेत, फक्त बार्टी आणि आर-टी या 2च संस्थांचे पोलीस भरतीसाठी सुटलेले आहेत. यांचे या ठिकाणी टी-आर-टीचे सुटलेले नाही, महाज्योतीचे सुटलेले नाही, सारथीचे सुटलेले नाही. फक्त बार्टी आणि आर-टी एस-सी कॅटेगरीसाठी दोन्ही संस्था आहेत. यांचेच पोलीस भरतीसाठी फॉर्म सुटलेले आहे. इतर संस्थांचे पोलीस भरतीसाठी फॉर्म सुटलेले नाहीत. परंतु पुन्हा एकदा डिटेल्समध्ये मी तुम्हाला ते कोणकोणते आहेत ते क्लिअर सांगतो. आता यूपीएससी दिल्ली या परीक्षेसाठी सर्व बार्टी, टी-आर-टी, आर-टी, सारथी, महाज्योती सर्व संस्थांचे 5ही संस्थांचे सुटलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर यूपीएससी महाराष्ट्रासाठी सर्व संस्थांचे 5ही संस्थांचे इथे सुटलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एमपीएससी स्टेट सर्व्हिस त्याच्यासाठी या ठिकाणी बघू शकता 5ही संस्थांचे इथे अर्ज सुटलेले आहेत, 5ही संस्थांचे. ठीक आहे. त्याच्यानंतर एमपीएससी मेस 5ही संस्था इथं ज्यांचे 5 केले ते सुटलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे एमपीएससी कंबाईन साठी कोणते सुटलेले आहेत, तर इथे बघू शकता बार्टी, आर-टी आणि महाज्योती. आता इथे आर-टी आणि सारथीचे सुटलेले नाहीत, इथं 2च संस्थांचे सुटलेले आहेत, हे लक्षात घ्या. सॉरी, 3च संस्थांचे सुटलेले आहेत. त्याच्यानंतर बँकिंग 5ही संस्थांचे सुटलेले आहेत, बँकिंग 5ही संस्था. ओके. त्याच्यानंतर एस-एस-सी सीजीएल साठी फक्त महाज्योतीचे फॉर्म सुटलेले आहेत. एस-एस-सी सीजीएलचं बोलत आहे, फक्त महाज्योती एकच संस्थेचा फॉर्म सुटलेला आहे. ठीक आहे. आता पोलीस भरतीचं मागं मी तुम्हाला आता 2 मिनिटापूर्वी सांगितले, पोलीस भरती फक्त बार्टी आणि आर-टी म्हणजे 2 संस्थांचे सुटलेले आहेत. ते फक्त एस-सी कॅटेगरीसाठी आहे, एस-सी. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षक टेट भरतीसाठी बघू शकता फक्त महाज्योती एकच संस्थेचे सुटलेले आहेत. त्याच्यानंतर बघू शकता एफ-एम-सी म्हणजे याच्यामध्ये कोणते सुटलेले आहेत,
बार्टी, टी-आर-टी आणि सारथी. महाज्योतीचे इथे सुटलेले नाहीत आणि आर-टीचे देखील सुटलेले नाहीत. बार्टी, टी-आर-टी, सारथी या 3च संस्थांचे इथे सुटलेले आहेत. हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट सांगतो. सर्व कोणतीही संस्था असो, जेवढे आता मी तुम्हाला इथे फॉर्म सांगितले, किती वेगवेगळ्या 10 ते 12 वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत. त्याच्यामध्ये रेल्वे, बँकिंग वगैरे त्यांचं पण वेगळं आहे. ते देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. परंतु एवढे पण मी जेवढं कव्हर केले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वेगवेगळ्या 10 या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचे अर्ज कधीपासून गेल्या 1 ऑगस्ट पासून सॉरी 1 मिनिट हां 1 ऑगस्ट पासून सुटलेले आहेत. 1 ऑगस्ट नाही मी तुम्हाला सांगून देतो 1 मिनिट. आता सर्वांची आता एकच वेगवेगळ्याची सर्वांची वेगवेगळी डेट नाही. सर्वांची शेवटची तारीख फॉर्म भरण्याची एकच आहे. आता मी महाज्योतीचं इथं ओपन केलेलं आहे. तर सर्व कॅटेगरीसाठी आणि सर्व संस्थांचे या ठिकाणी बघू शकता. 1 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. किती? बघू शकता 1 ऑगस्ट किती बघू शकता अ, बघू शकता ही या ठिकाणी एक्झाम आहे रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन एक तारीख पासून फॉर्म सुरू झालेले आहेत. आज तारीख आहे 17 तारीख बघू शकता 20 ऑगस्ट ही शेवटची तारीख. पुन्हा एकदा सांगतो 20 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे जी बार्टी टी-आर-टी-आय आर-टी सारथी महाज्योती सर्व संस्थांची एकच तारीख आहे. सर्व संस्थांच्या फॉर्म भरण्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ते तुम्ही भरून घ्यायचे आहे. शेवटची तारीख 20 तारीख आहे. आज तारीख 17 आहे. 17, 18, 19 3 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये तुम्ही अर्ज भरून घ्यायचे आहे. शेवटचे 2 दिवस वेबसाईट चालत नाही तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतोय. ठीक आहे. आणि ही डेट कशाची 25 तारीख आणि सर्वांनी ज्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी प्रिंट काढून घ्यायची आहे. नंतर प्रिंटचा ऑप्शन भेटणार नाही. ठीक आहे. बघू शकता लास्ट डेट फॉर प्रिंटिंग फॉर ऍप्लिकेशन लवकरात लवकर सर्वांनी प्रिंट काढून घ्यायचे नंतर प्रिंट काढता येत नाही. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता काही विद्यार्थी बोलतील की तुम्ही फक्त या ठिकाणी ही महाज्योतीची वेबसाईट ओपन केलेली आहे. आता मी दुसरी देखील एखादी वेबसाईट ओपन करून दाखवतो इथे. आता इथं बघितलं तर मी या ठिकाणी बघू शकता इथं बार्टीची वेबसाईट ओपन केलेली आहे. म्हणजे सर्व या ठिकाणी बार्टीवरतीच फॉर्म भरायचे आहे परंतु फॉर्म भरण्याची लिंक वेगळी आहे. नीट समजून घ्या. तुम्ही या ठिकाणी सर्व या ठिकाणी फॉर्म बार्टीवरती भरायचे आहेत. फक्त बार्टी वेबसाईट सर्वांचे पेपर घेणार आहेत. परंतु फॉर्म भरण्याची लिंक प्रत्येक संस्थेची वेगळी आहे. बार्टीवरतीच फॉर्म भरायचे आहे परंतु लिंक वेगळी आहे. हे ऍक्टिव्ह तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. शेवटची तारीख पुन्हा एकदा मी कन्फर्म करून सांगतो तुम्हाला. इथं एकच मिनिट. इथं बघू शकता. शेवटची तारीख आहे. आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 17 ऑगस्ट. किती? 17 ऑगस्ट. 17 ऑगस्ट आज तारीख आहे. किती? 17 ऑगस्ट. शेवटची तारीख किती आहे? 20 ऑगस्ट. ठीक आहे. 20 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आता महत्त्वाचा पॉईंट इथे सांगतो आणि जी 25 ऑगस्ट ही तारीख आहे तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही तोपर्यंत फॉर्मची प्रिंट घेऊ शकता. परंतु आता फॉर्म भरून झाल्याच्या नंतर लगेचच तुम्ही सर्वांनी प्रिंट घ्यायच्या आहेत. या बाबतीत जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.